नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 24 नोव्हेंबर 2023 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। आज या ठिकाणी ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्यामध्ये राज्यपाल, PLMA ॲक्ट, पंढरपूर अनुच्छेद 324, कोयना धरण, वाढवण बंदर, मृत समुद्र, सर्वोच्च न्यायालय या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आल्या आहेत त्या न्यूजना आपण MCQ म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या माध्यमातून या ठिकाणी स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती राज्यपाला संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, विधेयके प्रलंबित ठेवणे गैर अशा प्रकारची टिप्पणी राज्यपालाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मित्रांनो या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी राज्य आणि राज्यपाल यांच्यामध्ये जो काही संघर्ष असतो, सत्ता संघर्ष, तो आपल्याला नेहमी पाहायला भेटतो। राज्यपाल हे केंद्र सरकारचे एजंट असतात जे की राष्ट्रपतीकडून त्यांची नियुक्ती केली जाते आणि जे काही राज्य सरकार असतं ते राज्य सरकार स्थानिक प्रतिनिधीद्वारा बनलेलं असतं। मग या ठिकाणी जे काही विधेयक विधानसभेमध्ये येतात त्या विधेयकावरून या ठिकाणी राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कुठेतरी संघर्ष निर्माण होताना दिसतो आणि त्या संबंधीची न्यूज या ठिकाणी आहे। मग या ठिकाणी राज्यपालाला धरून जो काही आजचा आपला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 तो पाहूया। अनुच्छेद 200 नुसार विधेयकाबाबत राज्यपालाकडे कोणते पर्याय असतात? आपल्या घटनेचे कलम 200 नुसार राज्यपालांना कोणकोणते अधिकार दिले आहेत एखाद्या विधेयकाबाबत, ज्यामध्ये A विधेयकाला मंजुरी देणे, या ठिकाणी B विधेयकावर स्वाक्षरी न करणे, C विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे, वरील पैकी सर्व पर्याय D। तर मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पर्याय D, वरील पैकी हे सर्व पर्याय राज्यपालाकडे अवेलेबल असतात। या ठिकाणी विधेयक हे राज्यपालाकडे कशा प्रकारे येते हे थोडं जरा एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्राची विधानसभा आहे, आता महाराष्ट्र सरकार आहे। महाराष्ट्र सरकारने एक कायदा या ठिकाणी प्रस्तावित केला आहे किंवा एक कायदा महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी करायचा आहे। मग या ठिकाणी राज्य विधिमंडळामध्ये या कायद्यासंबंधी मतदान होते। हा कायदा त्या ठिकाणी बहुमताने पारित केला जातो आणि अंतिम मंजुरीसाठी तो आता राज्यपालाकडे येतो। जर या कायद्यावर राज्यपालाची स्वाक्षरी झाली तर या ठिकाणी तो कायदा पारित झाला म्हणजे तो कायदा अंमलात येऊ शकतो, अशा प्रकारची ती स्थिती असते। परंतु जेव्हा राज्याच्या विधानसभेकडून एखादा प्रस्ताव कायद्याच्या दृष्टिकोनातून पारित होऊन राज्यपालाकडे अंतिम मंजुरीसाठी येतो तेव्हा राज्यपालाकडे 3 पर्याय असतात, ज्यामध्ये पहिला पर्याय आहे जे काही विधेयक आले आहे त्याला मंजूर करणे, हा पहिला पर्याय। पर्याय दुसरा म्हणजे विधेयकावर स्वाक्षरी न करताच ॲज इट इज ते राखून ठेवणे, म्हणजे अनिश्चित कालावधीसाठी राज्यपाल त्या विधेयकाकडे पाहतही नाही, ते तसेच पडून देतात। आणि तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे ते जे विधेयक आहे ते राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थी किंवा राष्ट्रपतींच्या विचारासाठी ते त्या ठिकाणी राखून ठेवू शकतात। मग या ठिकाणी ते विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीकडे पाठवतील, राष्ट्रपती त्यावर विचार करतील। जर विधेयक राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर राष्ट्रपती होकार देतील, जर विधेयक राष्ट्रपतींना अयोग्य वाटलं तर राष्ट्रपती या ठिकाणी नकार देतील आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी घेतलेल्या निर्णयानंतर ते राज्यपालाकडे येईल आणि त्यानंतर पुढची कारवाई होईल। अशा प्रकारचा हा पूर्ण प्रोसेस चालू असते। मग या ठिकाणी जे काही राज्यपालाकडे एखाद्या विधेयकाबाबत अधिकार आहेत ते अधिकार अनुच्छेद 200 नुसार आपल्या घटनेमध्ये दिले आहेत आणि ते या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही पाहिले असतील। आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील वरील सर्व पर्याय हे बरोबर आहेत। चलूया प्रश्न क्रमांक 2 कडे, जो की आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या संदर्भात आहे। या ठिकाणी न्यूज अशी आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, PMLA प्रकरणाची सुनावणी आता दुसऱ्या खंडपीठाकडे, अशा प्रकारची न्यूज आपल्या लोकसत्ता पेज क्रमांक 1 जी की प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती तुम्ही या ठिकाणी आपण पाहू शकता। तर या ठिकाणी पहा, PMLA जो काही कायदा आहे, जे काही आपल्या देशामध्ये आर्थिक गैरव्यवहार होतात ते आर्थिक गैरव्यवहार थांबवण्यासाठी
भारताने किंवा भारत सरकारने एक कायदा केला की ज्या माध्यमातून अशा प्रकारचे जे काही गैरव्यवहार आहेत आणि त्याच्या माध्यमातून निर्माण होणार जो काही काळा पैसा आहे ज्याला की आपण ब्लॅक मनी म्हणतो तो मनी त्या ठिकाणी थांबवण्यासाठी या ठिकाणी PMLA हा कायदा करण्यात आलेला आहे। मग या न्यूजला धरून आजचा जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा ज्याला की प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा केव्हा पारित करण्यात आला, अशा प्रकारचा आपला सरळ प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय A 2001, पर्याय B 2002, पर्याय C 2003, पर्याय D 2004। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय B 2002 मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ज्याला की आपण PMLA ॲक्ट असे म्हणतो, जो की आर्थिक गैरव्यवहारांना प्रतिबंध करण्यासाठी निर्माण केला गेलेला जो काही कायदा आहे तो 2002 मध्ये पारित करण्यात आला। चलूया प्रश्न क्रमांक 3 कडे, जी की पंढरपूर पासून आहे। न्यूज या ठिकाणी अशी आहे, कालच आपल्याकडे कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि पंढरपूरमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या प्रसंगी भाविक जमत असतात। मग या ठिकाणी पंढरपूरवर आधारित जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रश्न सरळ आहे, पंढरपूर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? कोणत्या नदीच्या काठावर किंवा कोणती नदी पंढरपूर मधून वाहते, अशा प्रकारचा आपला तो सरळ प्रश्न आहे। ज्यामध्ये पर्याय A भीमा नदी, पर्याय B कृष्णा नदी, पर्याय C चंद्रभागा नदी, पर्याय D गोदावरी नदी। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील चंद्रभागा या नदीच्या तीरावरती पंढरपूर वसलेले आपणाला दिसते। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की अनुच्छेद 324 संदर्भात आहे, जो की पॉलिटीचा क्वेश्चन आहे, जो की राज्यघटनेचा प्रश्न आहे। या ठिकाणी न्यूज पाहूया, गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस। या ठिकाणी सध्या काही राज्यामध्ये विधानसभा निवडणुका चालू आहेत, त्या ठिकाणी प्रचार करत असताना जे काही प्रचारक आहेत ते एकमेकावरती चुकीच्या टिप्पणी करत आहेत। मग त्या संदर्भात ही न्यूज आहे। या ठिकाणी कोण कोणाला काय म्हटलं हे आपल्याला पाहण्याचं काही आवश्यकता नाहीये, परंतु या न्यूजला धरून जो काही आजचा आपला प्रश्न बनतोय तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। प्रश्न असा आहे, अनुच्छेद 324 खालील पैकी कशा संदर्भात आहे? आपल्या राज्यघटनेचे अनुच्छेद 324 हे आपल्या राज्यघटनेमध्ये कशा संदर्भात देण्यात आले आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं आहे। या ठिकाणी आपला पहिला पर्याय आहे पर्याय A राज्य निवडणूक आयोग, पर्याय B भारतीय निवडणूक आयोग, पर्याय C राष्ट्रपती वटहुकूम, पर्याय D सर्वोच्च न्यायालय। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय B अनुच्छेद 324 हे भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात आहे। या ठिकाणी 324 हे जे कलम आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। तुम्हाला सरळ क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, त्यासाठी 324 हे कलम या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की कोयना धरणा संदर्भात आहे। प्रश्न पाहण्यापूर्वी जी आपली न्यूज आहे ती न्यूज पाहूया, कोयनेच्या कमी जलसाठ्यामुळे सिंचन वीज निर्मितीत कपात। तर या ठिकाणी मित्रांनो या वर्षी आपल्या देशामध्ये आणि एकूण महाराष्ट्रामध्ये जे काही पावसाचे प्रमाण आहे ते कमी झाले आहे। एकूण सरासरीच्या आपल्याकडे पाऊस कमी झालेला आहे। परिणामी महाराष्ट्रामधील जे काही धरणे आहे त्यामध्ये असणारा जो काही जलसाठा आहे तोही या ठिकाणी खूप कमी झालेला आहे आणि याचा फटका जलविद्युत आणि जलसिंचन या दोन्हींना बसत आहे। मग या ठिकाणी या न्यूजला धरून आजचा जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे। ज्यामध्ये आपला पर्याय A आहे सातारा जिल्हा, पर्याय B सांगली जिल्हा, पर्याय C कोल्हापूर जिल्हा, पर्याय D सिंधुदुर्ग जिल्हा। तर मित्रांनो जे कोयना धरण आहे ते कोयना धरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि या ठिकाणी सातारा, सांगली, कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हे आहेत आणि सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो कोकणमध्ये येतो। म्हणजे या ठिकाणी पर्याय D
या ठिकाणी कॅन्सल होतो। आता वरल्या 3 पर्यायामध्ये आपल्याला योग्य उत्तर हुडकायचे आहे। तर या वरच्या 3 पर्यायामध्ये जे आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए, सातारा या जिल्ह्यामध्ये कोयना धरण असलेले आपल्याला दिसते, जे की भूकंप प्रवरण क्षेत्रामध्ये येते। म्हणजे या ठिकाणी कोयना धरणाला अधूनमधून भूकंपाचे धक्के बसत असतात। अशा प्रकारच्या न्यूज ही बऱ्याच वेळेस आपण ऐकलेल्या असतील। पाहूया आपला प्रश्न क्रमांक 6, जो की वाढवण बंदरा संदर्भात आहे, वाढवण पोर्ट संदर्भात आहे। त्या संदर्भात न्यूज अशी आहे, वाढवण बंदरामुळे स्थानिकांना रोजगार, अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी आहे। पहा, या ठिकाणी ज्या ठिकाणी वाढवण बंदर निर्माण केले जात आहे त्या ठिकाणी जे काही स्थानिक रहिवासी आहेत त्यांचा या बंदराला विरोध आहे। यामागचं मुख्य कारण म्हणजे विस्थापीकरण, त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, त्यांच्या राहण्याचा प्रश्न असेल, असे कितीतरी समस्या आहेत ज्यामुळे या ठिकाणी या वाढवण बंदरामुळे निर्माण होऊ शकतात। आणि तशा प्रकारची जी काही भीती आहे ती दूर करण्याचे कार्य या ठिकाणी राज्य सरकार करताना दिसत आहे। या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात विकसित केलं जात आहे? सरळ तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतं। तर या ठिकाणी आपला पर्याय ए पालघर, पर्याय बी रत्नागिरी, पर्याय सी ठाणे, पर्याय डी मुंबई। तर मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पर्याय ए, पालघर या जिल्ह्यामध्ये वाढवण नावाचे जे काही बंदर आहे ते विकसित केले जात आहे। प्रश्न क्रमांक 7, जो की मृत समुद्रा संदर्भात आहे, तो या ठिकाणी पाहूया। त्या संदर्भात न्यूज अशी आहे ती पाहूया। शस्त्रसंधी आजपासून, या ठिकाणी जी न्यूजची पार्श्वभूमी आहे ती समजून घ्या। आपल्या सर्वांना माहिती असेल की इस्रायल आणि पॅलेस्टाईन, ज्याला की त्या ठिकाणी असणारी जी काही एक संघटना आहे हमास, यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरू आहे, यांच्यामध्ये सध्या युद्ध सुरू आहे। आणि याचा फटका सर्वाधिक गाझा पट्टीमध्ये राहणारे जे काही रहिवासी आहेत त्यांना बसताना दिसत आहे। मग या ठिकाणी आज दिनांक 24 नोव्हेंबर पासून येणाऱ्या पुढच्या काही दिवसासाठी इस्रायल आणि हमास या दोन्हींनी एकत्र येऊन शस्त्रसंधी केली आहे। शस्त्रसंधी केली आहे म्हणजे जो ठरलेला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकावर हल्ले करणार नाही किंवा एक दुसऱ्याप्रती आक्रमण करणार नाही, अशा प्रकारे त्या शस्त्रसंधीचा अर्थ असतो। मग या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्नही सरळ आहे, जो की आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। प्रश्न क्रमांक 7, मृत समुद्र कोणत्या 2 देशादरम्यान आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मृत समुद्राचा जो काही क्वेश्चन आहे तो पाहण्यापूर्वी मृत समुद्र, ज्याला की आपण डेड सी म्हणतो, असे का म्हणतो? तर या ठिकाणी हा जो समुद्र आहे याची जी काही क्षारता आहे ती खूपच अधिक आहे। या ठिकाणी पाण्यामध्ये जे काही जीवजंतू असतात ते नसल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी ज्यांना पोहता येत नाही तेही व्यक्ती या ठिकाणी या मृत समुद्रामध्ये त्या पाण्यावरती सहज तरंगू शकते। म्हणजे या ठिकाणी व्यक्ती बुडत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मृत समुद्राची डेन्सिटी असलेली आपल्याला दिसते। तर प्रश्न काय आहे, तर मृत समुद्र कोणत्या 2 देशादरम्यान आहे? ज्यामध्ये आपलं पर्याय ए इस्रायल आणि जॉर्डन, पर्याय बी इस्रायल इजिप्त, सी इस्रायल सिरिया, डी इस्रायल इराण। तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय ए इस्रायल आणि जॉर्डन या 2 देशांमध्ये मृत समुद्र आपल्याला दिसतो। तर या ठिकाणी हा जो आहे तो इस्रायल या देशाचा माप आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जॉर्डन हा देश तुम्ही पाहू शकताय। आणि या ठिकाणी हा जो शॅडो एरिया तुम्ही पाहताय तो आहे मृत समुद्र। या ठिकाणी इस्रायल आणि जॉर्डन या 2 देशाच्या मध्ये हा मृत समुद्र असलेला आपल्याला पाहायला दिसतो। आणि इस्रायल या देशाला भूमध्य महासागराची या ठिकाणी बॉर्डर असलेली किंवा किनारा असलेलाही या ठिकाणी आपल्याला दिसते। पाहूया आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, जो की सर्वोच्च न्यायालया संदर्भात आहे। या ठिकाणी न्यूज अशी आहे, न्यायमूर्ती फातिमा बीबी यांचे निधन। तर या ठिकाणी ज्या काही फातिमा बीबी आहेत, ज्या की आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होत्या, त्यांचे निधन झाले आहे, त्या संदर्भात ती न्यूज आहे। मग या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे या न्यूजला धरून तो प्रश्न पाहूया। सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश कोण? या ठिकाणी पर्याय ए फातिमा बीबी, पर्याय बी रजिया सुलतान, पर्याय सी मदर तेरेसा, पर्याय डी राजकुमारी अमृता कौर। तर मित्रांनो या ठिकाणी साधा सिंपल क्वेश्चन आहे, फातिमा बीबी या भारतातील पहिल्या सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश होत्या।
या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे। रजिया सुलतान ही भारताची पहिली राज्यकर्ती महिला होती जी की दिल्लीच्या गादीवरती तिने बसून राज्य केलं होतं। मदर तेरेसा या भारतातील पहिल्या महिला आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता। आणि राजकुमारी अमृता कौर यांच्याविषयी काय विशेष आहे ते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आजचं 24 नोव्हेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी स्टडी केला आहे। या ठिकाणी महत्त्वाचे जे काही क्वेश्चन बनतात ते क्वेश्चन या ठिकाणी बनवण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे, व्हिडिओ समोर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि त्याचबरोबर न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईनही करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर ज्या काही स्पर्धा परीक्षेमध्ये नवनवीन अपडेट आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आज इथेच थांबतो, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।